नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला महिनाभर टिकणारी चटपटीत कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे. रेसिपी नवीन आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि हा असा उभा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याचे एकदम पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहे. तर हे बघा, इथे कांदा आपला कापून झालेला आहे. आता आपण हाताने असा मोकळा करून घ्यायचा आहे थोडा. तर हे बघा, इथे मी सर्व कांदा असा मोकळा करून घेतला आहे हाताने. आता गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे. हे पांढरे तीळ आहेत. हे तीळ आपल्याला मस्त असे खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. या चटणीमध्ये आपण तीळ वापरलेले आहेत. तिळामुळे आपल्याला कॅल्शियम मिळते आणि चटणी पण खूप स्वादिष्ट बनते. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तीळ. आता हे तीळ ते आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला इथे मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत. हे धणे पण आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत. धणे असेल तर टाका, नाहीतर धना पावडर टाकली तरी चालेल. धने पण भाजलेले आहे. हे पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे मी 4 ते 5 अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या पण आपल्याला मस्त अशा भाजून घ्यायच्या आहे. मी असे 2 तुकडे करून टाकलेले आहे एका मिरचीचे, म्हणजे लवकर भाजले जातील. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये टाकू शकता. आता ही मस्त 1 मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, मिरच्या मस्त कुरकुरीत भाजून झालेल्या आहेत. ह्या पण आपण आता काढून घेतलेल्या आहे. आणि इथे मी लसूण घेतलेला आहे. हा लसूण आपल्याला सोलून घ्यायचा नाही आहे, सालीसकट घ्यायचा आहे. हा पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे. या चटणीमध्ये लसूण जास्त घालायचा आहे. मी ते 2 कांड्या घेतलेल्या आहे लसणाच्या. लसूण पण भाजला आहे. आता हा पण आपण काढून घेऊया. आता या कढईमध्ये आपल्याला एक छोटी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, शेंगदाण्याचा रंग चेंज झालेला आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता या तेलामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला टाकायचा आहे. आणि कांदा पण आपल्याला मस्त कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. मंद आचेवरती याला 2 ते 3 मिनटं मस्त कुरकुरीत होऊ द्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्ही म्हणत असाल कांद्याची चटणी आहे, 1 महिनाभर कशी टिकेल? पण या पद्धतीने जर तुम्ही बनवली, 1 महिना तर काय, 1.5 महिनासुद्धा ही चटणी चांगली राहते. तर हे बघा, कांदा इथं मस्त लाल झालेला आहे आणि कुरकुरीत पण झालेला आहे. आता आपण हा पण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच तेलामध्ये आपण थोडेसे खोबरे घेतलेले आहे. हे खोबरे पण आपल्याला मस्त लाल रंगावरती तळून घ्यायचे आहे. तर हे बघा, खोबरे पण आपले तळून झालेले आहे. हे पण आपण काढून घेऊया. आता आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता पण मस्त कुरकुरीत तळून घेणार आहोत. कढीपत्ता पण आपला कुरकुरीत तळून झालेला आहे. हा पण आपण काढून घेऊया. आता आपल्याला सर्वात आधी इथे मी ह्या भाजलेल्या मिरच्या आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. आणि त्याचबरोबर यासोबत आपण हे धणे पण मस्त बारीक अशी दळून घेणार आहोत मिक्सरला. तर हे बघा, मिरची आणि धणे असे मी बारीक असे दळून घेतलेले आहे. आता हा दळलेला मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया.
आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी तीळ भाजलेले आहे, तीळ आणि चिंच हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे पण आपल्याला मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचे आहे। हे सर्व पदार्थ आपल्याला सेपरेट दळायचे आहे, एकत्र सर्व दळायचे नाही आहेत। तर हे बघा, इथे मी तीळ पण मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे। ही पण आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे आणि त्यासोबत खोबरंही आपल्याला टाकायचं आहे आणि लसूणसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पदार्थ आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, हे पण आपण मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता हे पण आपल्याला त्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर हे बघा, इथे हे सर्व आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहे। आपण मिरच्या पण टाकलेल्या आहे आणि थोडीशी आपण मिरची पावडर पण टाकणार आहोत आणि त्याचसोबत आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया। त्याचबरोबर इथे मी एका वाटीमध्ये थोडासा 1 चमचा असा गूळ घेतलेला आहे। हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। हा गूळ पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चटणीला मस्त आंबट, गोड, तिखट अशी टेस्ट येईल खाताना। आता आपण हा यामध्ये टाकून घेऊया। आता आपण हे चमच्याने सर्व चांगलं मिक्स करून घेणार आहोत। फ्रेंड्स, ही चटणी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडेल अशी ही चटणी बनते आणि जेवणाची चव वाढवणारी ही चटणी आहे। तर हे बघा, इथे मी सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त मोकळी आपली चटणी झालेली आहे। आता या चटणीमध्ये आपण जो कांदा तळून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला मस्त असा हाताने कुस्करून टाकायचा आहे। फ्रेंड्स, ही चटणी जर ताटामध्ये असली तर 100% तुम्ही 2 घास जास्तच खाणार, इतकी टेस्टी ही चटणी लागते। तर हा कांदा आपण यामध्ये सर्व टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जो कढीपत्ता तळून घेतलेला आहे, तो पण असा हाताने कुस्करून टाकायचा आहे सर्व। कढीपत्त्यामुळे पण खूप टेस्ट वाढते या चटणीची। आता कांदा आणि कढीपत्ता पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपली चटणी इथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान आपली मोकळी सुटसुटीत ही चटणी झालेली आहे। अगदी पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर फ्रेंड्स, आपली ही चटपटीत चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वडापावसोबत खाऊ शकता। अगदी अप्रतिम ही चटणी लागते। हवाबंद डब्यामध्ये ही तुम्ही जर ठेवली तर 1 ते 2 महिने ही आरामशीर चांगली राहते। तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ही चटणी खाऊ शकता। इतकी छान ही चटणी बनते। तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।